तर अचानक असा भरपूर असा पाऊस आलेला आहे, त्यामुळे सर्वांना एकच आता प्रश्न पडला आहे की मैदान होणार की नाही होणार. तर आपण आता थोडासा पाऊस थांबल्यानंतर मैदानाच्या फाटीचा अंदाज घेऊया. या बाजूला बघा, या बाजूला फाटी आहे मैदानाची. बरीच तरी पण ओलसर झालेली आहे. अजून पण आपण सांगू शकत नाही नक्की काय सीन आहे, कारण की मैदान होण्याची शक्यता आहे. कारण की अर्धा तास जरी पाऊस नाही ना पडला तरी पण ही फाटी बऱ्यापैकी कोरडी होऊ शकते, कारण इथली माती तशी आहे. आणि बघा तरी पण किती सारे बैलगाडा प्रेमी आता शर्यतींचा आनंद घेत आहेत, कारण की जो तो जरा आता टेम्पो वगैरेच्या आड गेलेले आता परत आलेले. तरी मैदानात बघा कशा पद्धतीने आता थोडासा चिखल झालेला आहे. 15 मिनटं वेट केल्यानंतर बघा फाटी बऱ्यापैकी आता सुकलेली देखील आहे आणि सगळे बैलगाडा प्रेमी आता आनंद देखील घेत आहेत. शर्यती होणारच आहे. कमिटी बोलली होती पाणी अर्ध्या तासात लगेच मुरून जातं, शर्यती होतील. लाईव्ह वगैरे बंद झाले असेल कदाचित, पण शर्यती होतील. आता थोड्याच वेळात आपल्याला शर्यती होताना दिसतील. पण सीन असं आहे की ढगाळ वातावरण अजून पण आहे, थोडं डाऊटफुल आहे मैदानाबद्दल, नक्की होईल नाही होईल. देवाला अशी प्रार्थना करतो की आजचं मैदान होऊ दे, कारण की गटपास वगैरे झालेलेच बऱ्याच गाड्या, फक्त आता सिमी आणि फायनल बाकी आहे. तरी बघा कसं वातावरण आहे. बघू आता क्लिअर होतं आहे का, मी तुम्हाला अपडेट देत होते. वाट लागली, वाट बेकार पाऊस आला बघा कशी वाट लागली. तर आता सगळ्या गाड्या पूर्ण रिटर्न जात आहेत आणि पावसाचं देखील बघा तसंच वातावरण आहे. पाऊस अजून पडायची भरपूर शक्यता आहे, त्यामुळे मैदान आजच्या दिवसासाठी तरी रद्द केलेलं आहे. बघूया आता कमिटी काय निर्णय घेते ते. लवकरच आम्ही तुम्हाला अपडेट देऊ, उद्या मैदान करणार आहेत की काय करणार आहेत.